मला कायम असं वाटतं की आपल्यावर पडलेला शिक्का पुसण्यासाठी अभिनेत्यांनी प्रयत्नशील राहायला हवं, की मग चरित्र भूमिका की फक्त चरित्र असं असं होऊन उपयोगाचं नाही. तो किती प्रकारच्या माध्यमांमध्ये किती वेगळ्या प्रकारच्या भूमिका करू शकतो हे प्रूव्ह करण्यासाठी ॲक्टर सतत धडपडत असतो. सो मला असं वाटतं जिलबी किंवा जिलबीनंतर माझी गुलकंद नावाची फिल्म येते आहे जी खूपच वेगळ्या जॉनरची म्हणजे आत्ता बाकीच्या फिल्मबद्दल बोलणं हा विषय नाही, पण तुझ्या प्रश्नाला अनुसरून हां नाही 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 तसं नाही, पण म्हणजे किंवा मीरा नावाची माझी एक फिल्म येते ज्याच्यात मी एक डॉक्टरची भूमिका केली आणि ती म्युझिक थेरपीनी पेशंटला बरं करणं असा त्याचा विषय आहे. फार इंटरेस्टिंग विषय आणि फार इंटरेस्टिंग फिल्म आहे. त्याच्यानंतर FIR 469 नावाची मी आत्ता एक फिल्म केली ज्याच्यात मी कॉप आहे, पण त्यात मी विलन आहे, पण मला हिरो कॉप करायचा आहे जो हा मला देत नाही, हा स्वप्नीलला देतो. जिलबी 2 हां नाही जिलबी 2 मध्ये पण मी कॉप नाही होऊ शकत. आपण कथानक बदलायचं, आपण काय करू शकतो दिग्दर्शकाने. तर त्यामुळे मला असं वाटतं की जे येतंय ते वेगळं कसं करता येईल हा विचार त्याच्यामागे प्रामाणिकपणे आहे. चरित्रात्मक भूमिका केल्यानंतर ठसा उमटलाय आपल्यावर त्या भूमिकांचा असं तुला आज वाटतंय का? आणि ते पुसावंचं वाटणं इतकं ऍक्सेप्टन्स तू दाखवलंयस हे अनेक कलाकार दाखवत नाहीत, ते का? अनेक कलाकार का दाखवत नाहीत ते मला खरंच नाही माहिती, पण हे बघ एखादी भूमिका तुम्हाला जी देते ते तुम्ही नाकारू शकत नाही. दिघे साहेबांच्या भूमिकेने मला आजपर्यंत कधीही नाही मिळालं ते सगळं मला मिळालं. कित्येक सिनेमांमध्ये मी म्हणजे मी तसं स्वतः कसं म्हणू, पण मी खूप चांगलं काम केलं आहे, पण माझं नॉमिनेशन पण नाही झालं. पण दिघे साहेबांच्या भूमिकेने एक वर्ष असं होतं की एकही पुरस्कार सोहळा असा नाही ज्यात मला सर्वोत्कृष्ट अभिनय नाही मिळाला. सगळीच्या सगळी अवॉर्ड 2023ची मला आहेत धर्मवीरसाठी. सो एखादी भूमिका तुम्हाला खूप काही देऊन जाते. दिघे साहेबांच्या भूमिकेने मला सगळी पारितोषिकं, प्रचंड आनंद, खूप समाधान, खूप खूप मित्र आणि असं बरंच काही दिलं. पण मला असं वाटतं की त्या म्हणजे ती भूमिका लोकांच्या मनात आहे, लोक त्या भूमिकेवर प्रेम करतायत, या सगळ्याचा रिस्पेक्ट ठेवून मला असं वाटतं की तितकेच ताकदीची माझी आता वेगळी भूमिका यायला हवी. कारण आयुष्यभर मला फक्त त्याच भूमिकेत लोक बघत राहिले तर ते अभिनेता म्हणून मला रुचणार नाही. म्हणून मी पहिलं वाक्य असं म्हणालो की त्या भूमिकेने जे दिलंय मला ते मी कधीच विसरू शकत नाही किंवा मी ते नाकारू पण शकत नाही. पण मग हळूहळू त्यातनं लोकांना बाहेर काढण्यासाठी किंवा मी अजूनही खूप वेगळ्या प्रकारचं काम करू शकतो हे दाखवण्यासाठी मी प्रयत्न करायला हवेत. आणि मग ते मी कधी करू शकतो जे येतंय ते काम वेगळं, मी त्याच्यात वेगळा दिसेन कसा, मी त्यात वेगळं काय काम करू शकतो माझ्या गेटअपवर, माझ्या आवाजाने, माझ्या देहबोलीतून. हा प्रयत्न येणाऱ्या प्रत्येक चित्रपटात मी केला आहे, करत राहीन. महापरिनिर्वाण नावाची एक फार महत्त्वाची आणि फार मोठी फिल्म येते माझी. त्याच्यामध्ये अजून मी खूप वेगळ्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला आहे. सो एका अर्थी मला आवडेल स्वतःला वेगवेगळ्या रूपात प्रेझेंट करायला.